या व्हिडिओमध्ये आपण ऍक्टिव्हिटी चेअरपर्सनचं लॉग इन कसं आहे ते बघूया. इथं लॉग इन झाल्यानंतर ऍक्टिव्हिटी चेअरपर्सनचं लॉग इन केलंय. लॉग इन झाल्यानंतर इथं त्यांचं नाव डिस्प्ले होतं, त्यांचं डेजिग्नेशनचं नाव इथं डिस्प्ले होतं. त्याच्यानंतर हा डॅशबोर्ड सेम ॲज कॅबिनेट सेक्रेटरी आहेत फक्त त्याचप्रमाणे आहे. ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या तेवढ्या एक्सप्लेन करते मी. ह्या मार्क्स फॉर टॉप 10 इयर 2021 आणि 22 हे बटन आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर जे टॉप 10 असतात, जे ऍक्टिव्हिटीच्या अमाऊंट वरून किंवा ऍक्टिव्हिटी नंबर वरून फाइंड केलेले जातात, जे क्रायटेरिया आपण लावलेले असतात त्यानुसार सगळ्या क्लब्स मधून जे टॉप 10 असतात ते आपल्याला इथं डिस्प्ले होतात. इथे टॉप 10 आपल्याला इथे क्लबची सगळ्या लिस्ट भेटते. टॉप 10 ची मार्क्स आहेत. इथे जे मॅक्झिमम मार्क ज्या क्लबला आहेत तो क्लब सगळ्यात वरती दिसतो आणि ह्याच्या खाली मग बाकीचे जे असतील ते इथं डिस्प्ले होतात. मग आपण हे फर्स्ट क्वार्टर, हे इयरलीचा डेटा आहे, इयरली टॉप 10. त्याचप्रमाणे आपण फर्स्ट क्वार्टर मध्ये जे टॉप 10 आहेत त्यांची पण लिस्ट इथं बघू शकतो. आपण फर्स्ट क्वार्टर वर क्लिक केल्यानंतर इथला खालचा डेटा फर्स्ट क्वार्टर प्रमाणे येतो. इथे त्याचं हेडिंग चेंज होतं. फर्स्ट क्वार्टर वर क्लिक केल्यामुळे इथं फर्स्ट क्वार्टरचा डेटा, फर्स्ट क्वार्टर मध्ये टॉप 10 कोण आहे त्या क्लबची इथं नावं येतात. जे मॅक्स असतील ते वर दिसतात, त्याच्या खाली जे कमी कमी असतील होत जातील त्याप्रमाणे ही इथं लिस्ट डिस्प्ले होते. त्याचप्रमाणे सेकंड क्वार्टर, थर्ड क्वार्टर, फोर्थ क्वार्टरचे आपण बघू शकतो आणि फायनली इयरलीचे पण आपण बघू शकतो. हा लॉग इन काउंटचा ऍज इट इज कॅबिनेट सेक्रेटरी प्रमाणेच आहेत. किती लोकांनी लॉग इन क्रिएट केलं, मोबाईल लॉग इन किती लोकांनी क्रिएट केलं, किती क्लबनी लॉग इन केलं, किती क्लबनी नाही केलं, ह्याच्यावर क्लिक करून प्रत्येक क्लबची लिस्ट आपल्याला इथं डिस्प्ले होऊन जाते. हे रिपोर्टिंग, ऍक्टिव्हिटी रिपोर्टिंग, ऍडमिनिस्ट्रेशन रिपोर्टिंग किती क्लबनी केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक क्लबची लिस्ट ओपन होते आणि त्याचप्रमाणे त्या लिस्ट मध्येच एक लिंक आहे की ज्या लोकांनी सबमिट केलेलं नाहीये जुलैमध्ये अशा लोकांची पण तिथे लिस्ट भेटते. ते आपण पाहिलं मगाशी. त्या ऍक्टिव्हिटी रिपोर्ट मध्ये इथं सगळ्या क्लबचे ऍक्टिव्हिटी रिपोर्ट आपल्याला डिस्प्ले होतो. इथे सगळे क्लब्स आहेत, त्यांचा रिजन कोणता, झोन कोणता, क्लब ओपनिंग मेंबरशिप किती होती त्यांची, नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी किती आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी, अप्रूव्ड ऍक्टिव्हिटी किती आहेत, किती अवर्स आहेत, ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं ऍक्टिव्हिटी रिपोर्टिंग मध्ये बघायला भेटेल. त्याचप्रमाणे इथं हे सगळे क्लबचा डेटा डिस्प्ले केल्यानंतर खाली चार्ट डिस्प्ले होतो. इथं मंथचं लिस्ट आहे आणि ह्या बाजूला क्लबची लिस्ट आहे. क्लबच्या नावाखाली त्यांचे सेक्रेटरीचं नाव आणि मोबाईल नंबर जर अवेलेबल असेल तिथे डिस्प्ले केलाय आणि ते ऍक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर त्या महिन्याच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला तिथं डिस्प्ले होतात. तसेच ऍडमिनिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन ओपन होतं. ह्याच्यामध्ये मेजर आहेत ते ऍक्टिव्हिटी रिपोर्ट असेसमेंट आहे, जिथं आपण रिजन वाईज सगळ्यांना असेस करायला दिलेत, पण हे जे ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन असतात त्यांच्या लॉग इनला सगळे क्लबचे डिस्प्ले होतात. इथं आता जानेवारीवर क्लिक करूया आपण. जानेवारीवर क्लिक केल्यानंतर इथं सगळे रिजन, झोन डिस्प्ले होतात. इथं वर सगळे रिजन आहेत आणि इथं साईडला झोन आहेत. तर इथं हे ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहेत ते सेंड केलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे ह्या क्लबने जानेवारीच्या ऍक्टिव्हिटी सेंड केलेल्या आहेत, त्यामुळे ह्या ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहेत. त्या जर अप्रूव्ह झाल्या तर त्या ग्रीन कलर मध्ये इथं जो कलर दिसतोय त्या कलर मध्ये डिस्प्ले होतात. जानेवारी महिन्यातल्या अप्रूव्ह नाही झालेल्या, आता त्या अप्रूव्ह कशा करायच्या, त्या क्लबच्या नावावर क्लिक करून सगळ्या इथं त्या मंथच्या त्या क्लबच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इथे डिस्प्ले होतात. त्या चेक करायच्या इथं क्लिक करून आणि इथं तुम्ही व्ह्यू ऍक्टिव्हिटीवर क्लिक करून त्या ऍक्टिव्हिटीचे सगळ्या डिटेल बघू शकता आणि जेवढ्या ऍक्टिव्हिटी करेक्ट वाटतायत तेवढ्या
चेक करायच्या आणि अप्रूव्ह ऍक्टिव्हिटीवर क्लिक करायचं की जेवढ्या सिलेक्टेड ऍक्टिव्हिटी असतील तेवढ्या त्या अप्रूव्ह होतात आणि ज्या अनसिलेक्ट असतील त्या अनअप्रूव्ह म्हणून त्याला स्टॅम्प जातो. हा मेजर रोल आहे. ह्याच्यानंतर बाकीचे महत्वाचे काही रिपोर्ट आहेत. क्लब वाईज ऍक्टिव्हिटी रिपोर्ट म्हणून आहे, तो सिलेक्ट केला तर इथं क्लब सिलेक्ट करायला येतो. म्हणजे जर तुम्हाला क्लब वाईज करायचा आहे का ऍक्टिव्हिटी वाईज करायचा आहे तो इथं डिफाईन करायचं पहिलं. जर ऍक्टिव्हिटीवर क्लिक केलं तर इथं सिलेक्ट क्लब येतं. इथं क्लब सिलेक्ट करायचा, जेवढे पाहिजे तेवढे क्लब सिलेक्ट करू शकतो आपण आणि इथं ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करायचा. डायबिटीज मधले सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या आणि सबमिट केलं की हे जेवढे आपण क्लब सिलेक्ट केलेत आणि जेवढ्या ऍक्टिव्हिटीचे हेड सिलेक्ट केले तेवढ्या क्लबचा इथं डेटा आपल्याला मिळून जातो की हे आपण सिलेक्ट केलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि हे सिलेक्ट केलेले क्लब ह्याच्यामधला जो डेटा आहे तो इथं आपल्याला मिळून जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपण इथं क्लब वाईज केलं, इथं ऍक्टिव्हिटी सिलेक्ट केली, तसंच आपण ते क्लब सिलेक्ट करून पण इथं क्लब सिलेक्ट केला तर आपण इथं एकच क्लब सिलेक्ट करता येतो. क्लब सिलेक्ट केल्यानंतर इथं ऍक्टिव्हिटी सिग्नेचर नॉन सिग्नेचर का ऑल ऍक्टिव्हिटी सिलेक्ट केल्यानंतर सबमिट केलं की पर्टिक्युलर एका क्लबचं आपल्याला सगळ्या डिटेल्स इथं आपल्याला भेटतात. ऑगस्ट पासून त्यांनी ऍक्टिव्हिटी भरलेल्या आहेत. ते ऑगस्टची त्यांची स्पेंड अमाऊंट एवढी आहे, टोटल स्पेंड अमाऊंट एवढी. ऑगस्ट झाल्यानंतर ऑगस्टमध्ये इथं टोटल मिळाली तर ऑगस्ट मधल्या ह्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यांनी फिल केलेल्या आहेत. तर ह्या प्रत्येक ऑगस्ट मधल्या जेवढ्या ऍक्टिव्हिटी असतील त्या इथे डिस्प्ले होतात. इथून आपण बघू शकतो ऍक्टिव्हिटीची डेट, लोकेशन, किती अमाऊंट खर्च केली, मॅन आवर्स किती झाले, नंबर ऑफ बेनिफिशरी वगैरे. इथं कोण कोण कॅबिनेट प्रेझेंट होतं इथं डिस्प्ले होतात आणि इथं आपण सगळं ते क्लब वाईज रिपोर्ट बघू शकतो. तर रिजन वाईज ऍक्टिव्हिटी हेड वाईज काउंट आहे तो सगळे रिजन इथं पण दाखवतो आणि जे महत्वाचे जे ऍक्टिव्हिटीचे हेड असतात ते इथं डिस्प्ले केलेले आहेत. त्याच्यामध्ये रिजन 1 मध्ये 68 ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत. रिजन 2 मध्ये, रिजन मध्ये 21 असा हा चार्ट आहे. ऑर्डर मध्ये मग हे सोडून बाकीचे जेवढ्या ऍक्टिव्हिटी हेड आहेत त्यांचा काउंट इथे दाखवलेला आहे. ऍक्टिव्हिटी रिपोर्ट असेसमेंट आपण बघितलं, हा मेजर पार्ट आहे. अप्रूव्ह विजिट अँड ऑर्डर क्लब डेटा, ज्या टॉप 10 साठी जो डेटा पीएसटी भरतात वेबसाईट वरून तो सगळ्या क्लबचा इथे डिस्प्ले होतो. जेवढा डेटा करेक्ट असेल तेवढा सिलेक्ट करायचा. जेवढा व्हिजिट जर ह्या बरोबर असतील डेट वगैरे, परमनंट प्रोजेक्ट डिटेल, मंथली रेग्युलर मंथली LCI सॅडला ती त्यांनी केलं तो डेटा आपण इथं चेक करायचा आणि जेवढ्या क्लबनी भरलाय तेवढ्या क्लबचा इथं डिस्प्ले होतो. इथं तुम्ही सिलेक्ट ऑल करून चेक ऑल करून सगळा अप्रूव्ह करू शकता. आणि जेवढे इथं अप्रूव्ह डेटा म्हणून एक बटन आहे तो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या सगळ्या विजिटचा जेवढे मार्क्स असतील ते अप्रूव्ह होतील आणि ते टॉप 10 मध्ये प्रत्येक क्लब वाईज ते ऍड होईल. इथं एक रिपोर्ट आहे, ऍक्टिव्हिटी रिपोर्ट विथ टोटल मॅन आवर्स. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या क्लबचे नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी किती झाल्या, किती टोटल मॅन आवर्स झाले, अवर्स किती झाले, टोटल मॅन आवर्स किती झाले, किती अमाऊंट झाली, प्रत्येक क्लब वाईज बेनिफिशरी किती झाल्या. इथं नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि तो तुम्ही प्रिंट पण करू शकता. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी टोटल ऍक्टिव्हिटी 26 तेवढ्या ऍक्टिव्हिटी तिथं डिस्प्ले होतात. त्याच पद्धतीने ह्याच्या खाली मॅक्सिमम नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी कोणत्या क्लबच्या आहेत असे 5 क्लब इथे डिस्प्ले होतात. मॅक्सिमम नंबर ऑफ अमाऊंट वर जेवढे क्लब्स आहेत त्या इथे डिस्प्ले होतात. मॅक्सिमम नंबर ऑफ मॅन आवर कुणाचे आहेत ते पहिले 5 क्लब इथे डिस्प्ले होतात. मॅक्सिमम नंबर ऑफ बेनिफिशरी कुठल्या क्लबच्या जास्त आहेत असे 5 क्लब इथे डिस्प्ले होतात आणि हा रिपोर्ट आपण प्रिंट करू शकतो. ऍक्टिव्हिटी हेड वाईज रिपोर्ट पण आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं ऍक्टिव्हिटीचे सगळे जेवढे हेड असतील आपले ते एका साईडला आहेत. इथं डेली, वीकली, मंथली आणि टोटल असे अमाऊंट, बेनिफिशरी आणि ऍक्टिव्हिटीज. इथून तुम्हाला मेडिकल ऍक्टिव्हिटी मध्ये किती अमाऊंट झाली डेली, म्हणजे आज किती अमाऊंट आली,
विकली किती आली, किती मॅन आवर्स आले विकली, किती बेनिफिशरी झाल्या, आता करंट मंथ आहे, फेब्रुवारीचं अमाऊंट किती झाली, मॅन आवर्स किती झाले, बेनिफिशरी किती झाल्या, ऍक्टिव्हिटीज किती झाल्या, हे टोटल मेडिकल ऍक्टिव्हिटी वर किती खर्च झालाय, किती मॅन आवर्स लागले, किती ऍक्टिव्हिटीज झाल्या टोटल, ते इथं प्रत्येक ऍक्टिव्हिटी हेडच तुम्हाला इथं मिळून जाईल. ऍक्टिव्हिटी रिपोर्ट आरसी म्हणून आहे, जे आरसी रिपोर्टिंग करतात ते इथं आपल्याला बघायला भेटतंय. आता भरलेलं नाहीये त्यामुळे डेटा नाहीये. क्लब वाईज डिटेल ऍक्टिव्हिटी रिपोर्ट, इथं ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करायच्या, जेवढ्या ऍक्टिव्हिटींचा रिपोर्ट आपल्याला पाहिजे तेवढ्या ऍक्टिव्हिटी पिक करायच्या आणि सबमिट करायचं की जेवढ्या त्या ऍक्टिव्हिटी जेवढ्या क्लबनी केल्या त्या क्लबचा सगळा इथे डेटा मिळून जाईल, किती नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी झाल्या, किती अवर्स झाले सिलेक्टेड ऍक्टिव्हिटीला, अशा सगळ्या क्लबचा डेटा इथं सिलेक्टेड ऍक्टिव्हिटी हेड साठी डिस्प्ले होऊन जाईल. चेंज पासवर्ड रिपोर्ट म्हणून एक आहे, इथं ह्या पासवर्ड रिपोर्ट मध्ये झेडसी चे रिपोर्टिंग वेबसाईट किती झेडसी ने वेबसाईट किती, डब्ल्यू मीन्स वेबसाईट आणि एम मीन्स वन, म्हणजे किती आरसी नी वेबसाईट लॉग इन क्रिएट केले आणि किती मोबाईल ऍप, ते इथं काउंट आपल्याला कळेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली सगळ्या रिजन चेअरपर्सनची लिस्ट इथं डिस्प्ले होईल, त्यांचं रिजन चेअरपर्सनचं नाव, मोबाईल नंबर, मोबाईल ऍप त्यांनी केलंय की नाही, क्लबचं नाव, त्यांनी जर वेबसाईट लॉग इन क्रिएट केला असेल तर त्यांचा युजर नेम काय आहे आणि त्यांनी लॉग इन किती वेळा केलंय तो इथं त्याचा काउंट प्रत्येकाचा डिस्प्ले होतो. जर त्यांचा पासवर्ड त्यांनी विसरला असेल तर इथून आपण तो रिसेट करून देऊ शकतो. न्यू पासवर्ड काय टाकायचा, इथून आपण चेंज केला की तो त्यांचा पासवर्ड रिसेट होऊन जाईल. सेंड ईमेल अलर्ट मध्ये पण जर सिलेक्ट करू शकतो आपण कोणाला, कुठल्या डेझिग्नेशन वाईज मेंबर्सला पाठवायचे आहेत का, इथं डेझिग्नेशनची लिस्ट येते. सगळ्या PS प्रेसिडेंटला आपल्याला मेल करायचा असेल तर प्रेसिडेंट सिलेक्ट करायचं. प्रेसिडेंटची इथं पूर्ण सगळ्या जेवढे क्लब्स आहेत आपल्याकडे तेवढ्या क्लबचे जेवढे प्रेसिडेंट असतील ते इथं डिस्प्ले होतात. त्यापैकी कोणाला पाठवायचे का, सगळ्यांनाच पाठवायचं असेल तर सगळे PST इथे सगळ्या प्रेसिडेंटची लिस्ट आलेली आहे. त्यापैकी सिलेक्टेड प्रेसिडेंटला पाठवायचे का, सिलेक्ट ऑल केले की जेवढे आपण सिलेक्ट केले तेवढे प्रेसिडेंटचे मेल ऍड्रेस इथे येतात. त्यांना मेल सब्जेक्ट काय पाठवायचं आहे, ग्रीटिंग काय द्यायचे, मेल बॉडी काय करायचे ते आपण टाकू शकतो. काय अटॅचमेंट असेल तर इमेज वगैरे किंवा PDF ते इथून आपण अटॅच मेल करू शकतो आणि सेंड मेल केल्यानंतर जेवढे आपण सिलेक्टेड मेल आयडी आहेत तो मेल जाईल. इथून मेल सेंडिंग रिपोर्ट मध्ये आपण जो मेल आपण पाठवून त्याचा काउंट डेट वाईज पण आपण इथं काढू शकतो. विदाउट डेट सिलेक्ट करता पण आपल्याला इथं काउंट भेटेल. तर कन्सोलिडेटेड रिपोर्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन चा एक रिपोर्ट इथं ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन साठी दिलेला आहे. ऍडमिनिस्ट्रेशन सिलेक्ट करून, रिजन सिलेक्ट करून, क्वार्टर सिलेक्ट करायचं की त्या क्वार्टर मध्ये त्या रिजन साठीचे सगळे मार्क्स इथं डिस्प्ले होतात. हे झालं ऍक्टिव्हिटी चेअरपर्सनचं लॉगिन.